नमस्कार. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, शिक्षक बंधू भगिनींचं आणि पालकांचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 6 म्हणजेच भाग क्रमांक 6. इथून मागच्या लेक्चर मध्ये आपण 1 ते 5 या क्रमाने लेक्चर पाहिले, अभ्यास. यामध्ये पहिल्याच लेक्चर मध्ये आपण इंग्रजीतील अक्षरांचे ध्वनी कसे आहेत, आवाज कसे आहेत याचा अभ्यास केला. त्यानंतर लेक्चर क्रमांक 2 ते लेक्चर क्रमांक 5 यामध्ये ए चा पहिला उच्चार ऍ असे असणारे 3 अक्षरी, 4 अक्षरी आणि थोडेसे मोठे शब्द कसे वाचायचे याची पद्धत अभ्यासली आणि वाचनाचा सराव केला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, ए हा इंग्रजीतील पहिला स्वर आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे उच्चार होत असतात. जसं आपण अभ्यासलं की ए चा उच्चार हा ऍ होतो किंवा आ होतो किंवा अ देखील होतो किंवा ए होतो किंवा अ देखील होतो. वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्याचे वेगवेगळे उच्चार आहेत, परंतु हे कधी कोणते उच्चार करायचे याचे देखील नियम आहेत. तर लेक्चर क्रमांक 2 ते लेक्चर क्रमांक 5 मध्ये आपण ए चा ऍ उच्चार असणारे सर्व शब्द अभ्यासले, त्याच्या वाचनाचा सराव केला. तर आता ए चा दुसरा आवाज तो म्हणजे आ. आजच्या लेक्चर मध्ये आपण ए चा आ असा आवाज असणारे शब्द वाचायचा प्रयत्न करू, त्याचा सराव करू आणि त्याचा अभ्यास करू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ए या स्वराचा दुसरा उच्चार, दुसरा आवाज आ. पहा, ए चा आवाज आ असे असणारे शब्द आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग, आर यू रेडी? विद्यार्थी मित्रांनो, ए चा पहिला उच्चार ऍ असे असणारे शब्द इथून मागे लेक्चर क्रमांक 2 ते लेक्चर क्रमांक 5 पर्यंत आपण त्यांच्या वाचनाचा सराव केला आहे. ते कशा पद्धतीने वाचायचे हे आपण पाहिले आणि घरी देखील तुम्ही त्याच्या वाचनाचा सराव नक्कीच केला असेल. तर आजच्या लेक्चर क्रमांक 6 मध्ये आपणाला ए चा उच्चार आ, ए चा आवाज आ असे होणारे शब्द आणि त्यांच्या वाचनाचा सराव करायचा. पहा, काही विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की तुम्ही म्हणताल, सर तुम्ही शिकवलं की ए चा उच्चार ऍ असा करायचा. काय शिकलो आपण इथून मागच्या लेक्चर मध्ये? काय शिकलो? ए चा उच्चार ऍ असा करायचा. आणि जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक शब्दामध्ये जिथे ए आला तिथे त्याचा उच्चार ऍ असा करून शब्दाचं वाचन केलं, त्याचा सराव केला. आणि आता तुम्ही म्हणताय ए चा उच्चार आ धरायचा, असं का? पहा, याचं कारण असं आहे की मराठी भाषेमध्ये 12 स्वर आहेत, बरोबर, पण इंग्रजी भाषेमध्ये 5 स्वर आहेत. त्यामुळे या 5 स्वरांनाच 12 प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरांचं काम करावं लागतं. त्यामुळे बऱ्याचशा स्वरांना एकापेक्षा जास्त प्रकारचे ध्वनी आहेत. त्यामुळे ए ला ऍ हा ध्वनी शिकलो आपण, ते देखील बरोबर आहे. आणि ए चा दुसरा आवाज तयार होतो आ, हे देखील बरोबरच आहे. परंतु तरी देखील तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की सर, मग एखाद्या शब्दात ए आल्यावर त्याचा उच्चार ऍ कधी धरायचा आणि आ कधी धरायचा? बरोबर आहे, लक्ष द्या. पहा, एकदम सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी, पटकन लक्षात राहील. लक्ष द्या, ज्या वेळेस एखाद्या शब्दामध्ये ए नंतर लगेचच आर आला, काय आला? पहा, ए नंतर लगेच चिटकून आर आला किंवा ए नंतर लगेच चिटकून यस आला. पहा, काय आला? ए नंतर आर किंवा ए नंतर यस, किंवा आणखी अशा काही शब्दांच्या जोड्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू. त्या जर ए नंतर लगेचच चिटकून आल्या तर या ठिकाणी या ए चा उच्चार आ, या ए चा उच्चार आ असा करायचा. आलं लक्षात? एकदम सोपं आहे. काय? ए नंतर लगेचच आर, ए नंतर लगेचच आर किंवा ए नंतर लगेच यस. लक्ष द्या, पटकन जोडी लक्षात ठेवा. ए नंतर लगेचच आर, लगेच पाहिजे, त्याच्यामध्ये दुसरं कुठलं अक्षर नको. किंवा ए नंतर लगेचच यस
असा जर शब्दामध्ये आलं तर या एचा उच्चार ऍ असा करायचा नाही. या एचा उच्चार ऍ असा करायचा नाही. तर काय करायचा? एचा उच्चार म्हणजे हा काय झाला इथे? हा झाला आ आणि हा पण झाला. आलं लक्षात? आणि काही शब्दांमध्ये ज्यावेळेस ए नंतर इतर अक्षर येतात परंतु त्यावेळेस त्या एचा उच्चार आ असाच करावा लागतो. असे एकदम कमी प्रमाणात आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. सध्या याच्यावर लक्ष द्या. ए नंतर आ किंवा ए नंतर यस असं असेल तर ह्या एचा उच्चार आ. एचा उच्चार आ. एकदम सोपी ट्रिक आहे, पटकन लक्षात राहील. चला, हे तुम्हाला समजलं. आता याच्या पद्धतीने शब्द कसे वाचायचे त्याचा सराव. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण ए नंतर लगेच आर आल्यावर एचा आवाज आ असे होणारे शब्द त्यांचे वाचन करायचा सराव करू. आणि याच्यामध्ये आणखी कोणती जोडी आहे पहा. ए नंतर यस आला तरी देखील या एचा आवाज आ असा होतो, परंतु ए नंतर यस चे शब्द आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आजच्या लेक्चरमध्ये ए नंतर आर ए आ पहा ही सलग जोडी आल्यावर शब्दामध्ये त्याचं वाचन कसं करायचं त्याचा सराव आज आपण. चला तर मग, आर यू रेडी? ओके. पहा, पहिला शब्द एकदम सोपा आहे आणि याचं वाचन कसं करायचंय लक्ष द्या. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा लगेच गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण इथून मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक सवय लागली असेल. ए आला की त्याचा उच्चार ऍ करा, ए आला की त्याचा उच्चार ऍ करा. परंतु आता यामध्ये आपण नियम काय शिकलोय? ए नंतर लगेचच आर आला, आलाय का? ए नंतर लगेचच आर आला असं असेल तर या एचा उच्चार ऍ असा करायचा आहे का? नाही. आता लक्ष द्या, ए नंतर लगेचच आर आला तर याचा उच्चार होणार आहे आ. एचा उच्चार काय झाला? आ. पुढं आ हार आणि हाट, परंतु मागे जसं शिकलो आपण ब्लेंड्स करून घ्यायला जमलं पाहिजे. आर्ट आर्ट काय शब्द झाला? आर्ट. शब्दाचं वाचन करा. आर्ट आर्ट. आर्ट म्हणजे काय? कला. कला जी असते आपण त्या कलेला म्हणतो आर्ट. वाचन करा. पहिला शब्द आर्ट. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा आहे, त्याच पद्धतीने वाचन करायचंय. जोडीवर लक्ष द्या. ए नंतर लगेचच आर आलाय म्हणजे हा ऍ होणार नाही, हा होणार आहे आ. ओके, आलं लक्षात? या ए चा उच्चार झालाय आ. समोर जाऊ. आर्क आर्क, पण पटकन घ्यायचंय. आर्क शब्दाचं वाचन काय झालं? आर्क आर्क. शब्द वाचा आर्क. आर्कचा अर्थ काय होतो? कंस किंवा वर्तुळाकार रेषेचा भाग. वर्तुळाकार रेषेचा भाग त्याला म्हणतात आर्क. आर्क. आलं लक्षात? चला, पुढचा शब्द एकदम सोपा आहे, त्याच पद्धतीने जोडीवर लक्ष द्या. ए नंतर लगेच आर आलाय म्हणजे हा नक्की आर. ओके, समोर जाऊ. आर्म आर्म. शब्द काय झाला? आर्म आर्म. आर्म म्हणजे काय? हात. आपला जो हात असतो त्याला आपण म्हणतो आर्म. शब्दाचं वाचन करा आर्म. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा वाचायला लक्ष द्या. ए आर ची जोडी, ही जोडी दिसली रे दिसली याला आ म्हणून टाकायचा. आ. ओके, आर. आता पहा, इंग्रजीतला एक नियम आहे, शेवटी जर ई आला तर त्याचा उच्चार लोप पावतो, म्हणजे त्याचा काही उच्चार करायचा नसतो. पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगतो. सध्या लक्षात ठेवा, त्या ईचा काही उच्चार होणार नाही. म्हणजे शब्द वाचन कसं होईल? आर आर आर. पहा, इंग्रजीमध्ये बऱ्याचशा वाक्यांमध्ये आपण हे आर हा शब्द वापरतो. याचा अर्थ आहे असा होतो. हे टू बी चं एक रूप आहे. पहा, बऱ्याच वाक्यांमध्ये आर हा वापरला जातो, जसं यू आर व्हेरी गुड बॉय किंवा हाऊ आर यू. हे जे आर वापरलं जातं त्याचा अर्थ होतो शब्द वाचन करा आर आर. ओके, चला, पुढचा शब्द वाचायला एकदम सोपा. लक्ष द्या. पहा, या ठिकाणी पहिला अक्षर दिसतंय, याचा उच्चार ब. ओके, आलं लक्षात? परंतु
याला हा आ जोडून आलेला आहे, याचा उच्चार आ का, कारण ए नंतर लगेचच आर आला आहे, म्हणून या एला आपण आ म्हणणार आहोत. मग हा आ आपण सेपरेट लिहिला, समजा ठीक आहे, पहिल्या शब्दामध्ये लक्षात येण्यापुरतं, आणि शेवटी आर आहे. परंतु आपण काय शिकलोय, स्वर आणि स्वराच्या आधीचा अक्षर हे एकत्र सिलेबल करायचं आहे, आलं लक्षात. मग हा आ या ब ला आपल्याला चिटकून घ्यावा लागणार आहे, त्याच्या स्वरामध्ये मिक्स करावं लागेल. म्हणजे ब आ हे एकत्र काय होतील रे, बा पर्यंत काय झाला, बा, संपला शब्द. बार शब्द काय झाला, बार. शब्दाचं वाचन करा, बार. बार बार म्हणजे काय, एखादा गज किंवा दांडा असतो त्याला काय म्हणतात, बार. शब्द वाचन करा, बार. ओके, पुढचा शब्द वाचायला एकदम सोपा, लक्ष द्या. आता काही मुलं जुन्या सवयीने याचं वाचन असं केलं तर बरोबर येईल का, तुम्ही सांगा द्या. स्वर आणि त्याच्या आधीचा अक्षर हा एक सिलेबस झाला, कॅर. कॅर होईल का रे, नाही होणार. काय कारण, इथं ऍ उच्चार होणार नाही, याचं कारण काय आहे, मागून लगेच आर आलाय, म्हणून हा आ होणार आहे, आ. मग हा क आणि हा आ, का. का काय झालं इथपर्यंत, का, संपलं. कार शब्द वाचा, कार. कार म्हणजे काय, चार चाकी गाडी असते आपली, तिला आपण काय म्हणतो, कार. आलं लक्षात, शब्द काय झाला, कार. ओके, पुढचा शब्द त्याचप्रमाणे एकदम सोपा आहे. चला, स्वर आणि त्याच्या आधीचा अक्षर यांचा आपण एकत्र जोडी केली, एक सिलेबल केला, पटकन वाचते आपल्याला. हा फ, हा फा, काय झालं इथपर्यंत, फार. फार शब्द वाचा, फार. फार म्हणजे काय, लांब किंवा दूर जे असतं त्याला आपण म्हणतो फार. शब्द वाचन करा, फार. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करूया. चला, आता हे तर तुमच्या लक्षात आलं, हे निरीक्षण केल्या केल्या समजलं पाहिजे. ए आर ची जोडी आलेली आहे, म्हणजे हा आ. चला, पहिला अक्षर ज, हा आ, जा. एकत्र काय झालं, जा. आणि हा र शब्द पटकन वाचा, जार. जार शब्दाचं वाचन करा, जार. जार म्हणजे काय, जार तुम्हाला माहिती आहे, पाण्याचे जे मोठे भांडे असते, पाण्याचे मोठे भांडे, त्याला काय म्हणतात, जार. आलं लक्षात, शब्द वाचन करा, जार. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. ए आर ची जोडी म्हणजे हा आ आहे, ट आ. इथपर्यंत काय झालं, टा. टा. संपला शब्द. टार शब्द वाचन करा, टार. टार म्हणजे काय, डांबर जे असतं, डांबर, त्याला म्हणतात टार. शब्द वाचा, टार. आणि याच शब्दाच्या आधी जर मी यस जोडलं तर कसं वाचन करता येईल, लक्ष द्या. हा स, ट, हा काय झाला, ब्लेंड करा, ब्लेंड. स्ट. स्टला हा आ जोडून घ्या, स्टार. वाचन करा, स्टार. असं एकदम सोपं आहे. तुम्हाला एकदा त्याच्यातली आयडिया कळाली की त्याच्यापासून तयार होणारे मोठाले शब्द देखील तुम्ही पट 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 वाचू शकता. चला, पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करू. जोडीवर लक्ष द्या. ए आर ची जोडी आली म्हणजे या ए ला ऍ म्हणायचं का, नाही, आ. काय झाला, आ. चला, मग पहिला स्वर आणि त्याच्या आधीचा अक्षर ही एक जोडी झाली इथपर्यंत. का काय झाला, का. इथपर्यंत झाला का. पुढे कार्ट. कार्ट शब्द काय झाला, कार्ट. कार्ट शब्द काय झाला, शब्दाचं वाचन करा, कार्ट. कार्ट म्हणजे काय, सामान वाहण्याची जी गाडी असते, सामान वाहण्याची गाडी, त्याला म्हणतात कार्ट. शब्द वाचन करा, कार्ट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायला एकदम सोपा. ए नंतर लगेचच आर आला आहे म्हणजे याचा उच्चार आ. ओके, चला, पहिला अक्षर हे स्वरापर्यंत हा एक सिलेबल, एक गट करून घेतला. का काय झालं इथपर्यंत, का.
ओके, का समोर जाऊ, कार्ड, कार्ड, कार्ड शब्द वाचा, कार्ड, कार्ड आलं लक्षात. कार्ड, कार्ड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे पहा, छोट्या आकाराचा कागद असतो ज्याच्यावर काहीतरी माहिती लिहिली असते, त्याला आपण काय म्हणतो, कार्ड. ओके, आलं लक्षात. शब्द वाचन करा, कार्ड. ओके, पुढचा शब्द वाचायला एकदम सोपा, त्याच पद्धतीने वाचन करूया. ए नंतर लगेचच आर आला आहे म्हणजे याचा उच्चार आ. स्वर आणि पहिला अक्षर यांची जोडी केली, पा, पा पर्यंत काय झाला, पा. समोर बार्क, बार्क शब्दाचं वाचन बार्क, क्रमाने उच्चार, बार्क, बार्क शब्द वाचा, बार्क. बार्क म्हणजे काय, कुत्र्याचे भुंकणे असते, भुंकणे त्याला बार्क म्हणतात. कुत्र्याचे भुंकणे म्हणजे काय, बार्क. किंवा झाडाची जी साल असते, झाडाची साल त्याला देखील काय म्हणतात, बार्क. शब्द वाचा, बार्क. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने आहे, वाचायला एकदम सोपा. ए नंतर लगेच ही जोडी जी दिसली ना, हिचं निरीक्षण पटकन करायचं. अशी जोडी दिसली की लगेच समजायचं इथं याचा उच्चार ऍ नाही, आ असा. ओके, चला. पहिला अक्षर ते स्वरापर्यंत एक सिलेबल केला, याचा काय झाला पा, ब आ परंतु एकत्र आहे, पा. ओके, पा. क्रमाने पुढे जाऊया, बार्ड, बार्ड शब्द काय झाला, बार्ड, बार्ड. पा पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करू. निरीक्षण करा, जोडी आलेली आहे, ए नंतर लगेचच आर म्हणजे हा ए, नक्की याचा उच्चार आ असाच असणार आहे. आणि हा ह, परंतु हे एकत्र घेतात आपल्याला जोडून. आपण शिकलो की सिलेबल तयार करायचा, पहिलं अक्षर ते स्वरापर्यंत, स्वरापर्यंत एक सिलेबल झाला पाहिजे. मग हा काय झाला, हा, हा. समोर जाऊ, हार्क, हार्क शब्द काय झाला, हार्क, हार्क शब्दाचं वाचन करा, हार्क. हार्क म्हणजे काय, एखादी गोष्ट कान देऊन ऐकणे, कान देऊन ऐकणे त्यालाच म्हणतात हार्क. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. ए नंतर लगेचच आर आलाय म्हणजे हा आ आहे, स्वरापर्यंत, स्वरापर्यंत एक सिलेबल झाला, हा काय झाला, हा. कसा, हा ह, हा आ परंतु एकत्र केलाय, हा. समोर जाऊ, हार्म, हार्म पटकन उच्चार करायचा आहे, हार्म असं नाही करायचं, हार्म. हे फक्त तुम्हाला शब्दांमध्ये अक्षरांचे क्रमवार उच्चार कसे करत जायचे, ते कसे जोडत जायचे म्हणून मी ते हळूहळू सावकाश म्हणून दाखवत आहे. परंतु शब्द तसा पटकन वाचायला पाहिजे. हार्म हे तुम्हाला समजण्यासाठी आहे, परंतु उच्चार करताना कसा, पटकन, हार्म, हार्म शब्द काय झाला, हार्म. हार्म म्हणजे काय, इजा किंवा दुखापत, त्याला काय म्हणतात, हार्म, हार्म शब्द वाचा, हार्म. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे, पटकन वाचता येईल. ए आरची जोडी दिसली म्हणजे हा ऍ नाही, हा आच असणार आहे. चला, स्वरापर्यंत एक सिलेबल केला, पटकन उच्चार, हा काय झालं इथपर्यंत, हा. समोर जाऊ, हार, हार शब्द काय झाला, हार, हार शब्दाचं वाचन करा, हार. हार म्हणजे काय, विना, विना जी असते वाजवायची त्याला काय म्हणतात, हार. शब्द वाचा, हार. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा आहे, लक्ष द्या. ए आर ची जोडी दिसली म्हणजे आ उच्चार आहे, स्वरापर्यंत एक सिलेबल पहिला झाला, याचा उच्चार हा काय झाला इथपर्यंत, हा. समोर जाऊया, हार, हार. परंतु इथं जर निरीक्षण केलं, एक जोडी परत आलेली आहे, यस यच, यस यचचा उच्चार काय होतो रे, श. मग उच्चार कसा होईल, हार्श, हार्श शब्द काय झाला, हर्ष, हर्ष म्हणा, हर्ष, हर्ष. हर्ष म्हणजे काय, कठोर, कठोर जे आपण म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात हर्ष. शब्द वाचा, हर्ष, हर्ष. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा आहे,
स्वरापर्यंत एक सिलेबल करून घेतला आपण. उच्चार ड आ कसा आहे, ड आणि हा आ, परंतु हा एकत्र करून घेतलाय, सलग केलाय. डा डा इथपर्यंत काय झाला, डा. ओके, समोर जाऊ. डार्क 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 शब्द काय झाला, डार्क डार्क. ओके, डार्क म्हणजे काय, अंधार. अंधार जो असतो त्याला देखील डार्क असं इंग्रजीमध्ये म्हणतात. किंवा जे गडद गडद जे रंगाची शेड असते त्याला देखील काय म्हणतात, डार्क. ओके, आलं लक्षात. गडद गडद म्हणजे कसा, समजा लक्ष द्या, हे रंगांची छटा असते. जसं रेड कलर आपण दिला, ओके, आणि त्याच्याही पेक्षा गडद कलर आपल्याला द्यायचा आहे, त्याला काय म्हणू आपण, रेड आणि डार्क रेड. डार्क रेड म्हणजे काय, आणखी गडद असा लाल रंग. आलं लक्षात. डार्क डार्क म्हणजे काय, गडद. शब्द वाचा, डार्क डार्क. ओके, चला पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. मागचा शब्द DARK असा होता, इथे के जाऊन फक्त एन आलेला आहे. एकदम वाचायचा सोपा. सिलेबल पर्यंत पहिलं डा, समोर जाऊया. डार्न. ओके, संपला शब्द. डार्न 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 म्हणजे काय, रफू. रफू जे करतात, रफू एखादं फाटलेलं कापड असलं त्याला शिवून आपण रफू करतो. आलं लक्षात, त्याला म्हणतात डार्न. शब्द वाचा, डार्न डार्न. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. मागे डार्न शब्द होता, त्यातला यन जाऊन आता फक्त टी आलेला आहे आणि शब्द बदल झाला. आपल्याला लगेच वाचता येईल. सिलेबल पर्यंत डा डार्ट, संपला शब्द, संपला. डार्ट डार्ट शब्दाचं वाचन करा, डार्ट. डार्ट म्हणजे काय, बाण जे असतात, बाण, त्याला काय म्हणतात, डार्ट. शब्दाचं वाचन करा, डार्ट. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा आहे. पहिला सिलेबस झाला. स्वरापर्यंत आपण एक गट करून घेतो. काय उच्चार होईल, मा. कसा, हा म आहे आणि हा आ आहे. हा आ का आहे, कारण याच्यानंतर लगेचच आर आलाय म्हणून हा आ आहे. नसता तर हा ए झाला असता. आलं लक्षात. उच्चार करा, म आ, परंतु हे एकत्र करायचे, ब्लेंड जोडून घेतले. मा मा इथपर्यंत काय झाला, मा. समोर जाऊ. मार्स मार्स शब्दाचं वाचन मार्स. मार्स. मार्स म्हणजे काय, मंगळ ग्रह जो असतो, मंगळ ग्रह आपण म्हणतो मार्स. मार्स म्हणजे मंगळ ग्रह. शब्द वाचन करा, मार्स. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने एकदम सोपा. पहिला सिलेबल झाला, स्वरापर्यंत एक गट. उच्चार करूया, मा. काय झालं इथपर्यंत, मा. ओके, मा. समोर जाऊया. मार्ट मार्ट शब्द काय झाला, मार्ट मार्ट. मार्ट म्हणजे काय, व्यापाराची जी पेठ असते, व्यापाराची पेठ, त्याला काय म्हणतात, मार्ट मार्ट. ओके, शब्द वाचा, मार्ट. चला पुढचा शब्द त्याच पद्धतीतला एकदम सोपा. पहिला सिलेबल झाला, उच्चार मा. कसा, हा म आणि हा आ. हा का, कारण त्याला लगेचच आर आलंय मागून, म्हणून याला आ असा उच्चार. चला एकत्र करू, मा. समोर जाऊ, मार्क मार्क. ओके, शब्द एकदम सोपा. वाचन करा, मार्क मार्क. शब्द वाचा, मार्क. मार्क म्हणजे काय, तुम्हाला माहित असेल, तुम्हाला परीक्षेत जे गुण पडतात त्याला आपण म्हणतो मार्क. किंवा याचा अजून एक अर्थ होतो निशान. निशान जे एखादं तयार केलं असतं त्याला देखील म्हणतात मार्क. शब्द वाचा, मार्क. पुढचा शब्द एकदम सोपा आहे. चला एक गट स्वरापर्यंत, याचा उच्चार काय होईल, मा. ओके, समोर जाऊया. मार, पण इथे यस एच म्हणजे काय, श. मार्श मार्श. शब्द काय झाला, मार्श. शब्द वाचन करा, मार्श. ओके, मार्श म्हणजे काय, दलदलीचा प्रदेश. दलदलीचा
जो प्रदेश असतो त्याला काय म्हणतात? महाराष्ट्र. शब्द वाचन करा, महाराष्ट्र. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. हा झाला पहिला गट, पहिला सिलेबल. काय उच्चार होईल रे? पा. काय झालं इथपर्यंत? पा. समोर जाऊया. पार्क. पार्क. संपलं, शब्द संपला. पार्क. पार्क. पटकन वाचा. पार्क. पार्क म्हणजे काय? एखादी बाग किंवा उद्यान असते ना, बाग किंवा उद्यान, त्याला काय म्हणतो आपण? पार्क. पार्क. किंवा याचा आणखी एक अर्थ होतो की वाहने उभा करणे, म्हणजे आपण नाही का गाडी आपली साईडला लावतो, त्याला काय म्हणतो आपण? पार्क केली आहे का नाही, त्याला देखील म्हणतात पार्क. आलं लक्षात? शब्द वाचन करा, पार्क. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. मागच्या पार्क शब्दामध्ये शेवटचा के जाऊन फक्त टी आलेला आहे आणि पटकन वाचन करायचंय. चला, पहिला गट इथपर्यंत झाला. पा. समोर जाऊया. पार्ट. संपलं शब्द. पटकन वाचा. पार्ट. पार्ट. पार्ट म्हणजे काय? भाग. एखाद्या गोष्टीचा जो भाग असतो त्याला काय म्हणतात? पार्ट. शब्द पटकन वाचा, पार्ट. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. त्याच पद्धतीने ए नंतर लगेचच आर आला आहे, हे लगेच तुमच्या निरीक्षणात आलं पाहिजे, त्यामुळे याचा उच्चार आ असा होणार आहे. पहिला गट इथपर्यंत जोडून घेतलाय स्वरापर्यंत. फ आ. काय झाला? फा. फा. समोर जाऊया. फार्म. फार्म. शब्द काय झाला? फार्म. फार्म. पटकन म्हणा. फार्म. फार्म म्हणजे काय? शेत. शेत जे असतं त्याला काय म्हणतात? फार्म. शब्द वाचा, फार्म. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायला सोपा. चला, स्वरापर्यंत. हा झाला पहिला सिलेबल म्हणजे पहिला गट. चला, काय उच्चार होईल? ला. कसा? हा ल आणि हा आ. बरं, हा आर का आहे? कारण याला लगेच मागून चिटकून आर आलाय म्हणून. ओके, चला वाचायचा प्रयत्न करूया. ला. इथपर्यंत झाला ला. समोर जाऊ. लार्क. संप. लार्क. लार्क. शब्द वाचा, लार्क. लार्क. लार्क म्हणजे काय? एक पक्षी. तो तुम्हाला माहिती असेल, चंडोळ. चंडोळ हा जो पक्षी आहे याला काय म्हणतात? लार्क. शब्द वाचा, लार्क. ओके, पुढचा शब्द वाचायला एकदम सोपा. चला, ए नंतर लगेचच आर आला आहे म्हणजे या एचा उच्चार आ असा होणार आहे. चला, वायचा उच्चार य आणि हा आ, परंतु एकत्र करून घेतले. या. या. काय झालं इथपर्यंत? या. समोर जाऊया. यार्ड. संपला शब्द. यार्ड. यार्ड. वाचन करा, यार्ड. यार्ड म्हणजे काय? म्हणजे जरा समोरचा अंगण किंवा जो आवार असतो आहे का नाही, त्याला काय म्हणतात? यार्ड. शब्द वाचा, यार्ड. ओके, पुढचा शब्द सोपा आहे. स्वरापर्यंत एक सिलेबल झाला, एक गट झाला. काय होईल? हा. काय झाला? हा. समोर जाऊया. हार्ड. हार्ड. सांग, शब्द सांग. हार्ड. पटकन वाचन करा. हार्ड. हार्ड. हार्ड म्हणजे काय? कठीण किंवा कडक किंवा अवघड, या तिन्ही अर्थाने हार्ड हा शब्द वापरला जातो. लक्षात? शब्द वाचन करा, हार्ड. चला, पुढचा शब्द वाचायला एकदम सोपा. ए नंतर लगेचच आर आला आहे म्हणजे पक्का हा आर. पहिला गट कुठपर्यंत? थेट स्वरापर्यंत. हा झाला पहिला सिलेबल. चला, वाचायचा प्रयत्न करूया. स ट आ. परंतु नीट निरीक्षण केलं तर या दोन अक्षरांचा आपल्याला ब्लेंड करता येईल. कसा? स्ट. स्ट. हे दोन्ही जोडून काय झाले? स्ट. आणि हा मागचा आ. परंतु हे एकत्र फक्त हा म्हणजे याला कानात देऊन टाकायचा. स्टार. इथपर्यंत काय झालं? स्टार. संपला शब्द. स्टार. स्टार. आलं लक्षात? शब्द वाचा, स्टार. स्टार म्हणजे काय?
तारा किंवा चांदणी, त्याला आपण काय म्हणतो? स्टार. शब्द वाचा, स्टार. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारचा आहे. मागचा शब्द होता पण स्टार, इथपर्यंत शब्द होता स्टार. त्याला फक्त मागून एक अक्षर जोडून दिलेला आहे आणि आपल्याला वाचन करायचं आहे. काही मी पटकन वाचला असेल तरी देखील चला. STA इथपर्यंत झाला एक सिलेबल. कसा होईल? असं अर्धा अट आणि हा आ म्हणजे कान करून म्हणजे काय झालं इथपर्यंत? स्टार. समोर जाऊ. स्टार्ट. स्टार्ट शब्द काय झाला? स्टार्ट. स्टार्ट शब्द वाचा, स्टार्ट. स्टार्ट म्हणजे काय? सुरुवात. त्या गोष्टीची जी सुरुवात असते त्याला आपण म्हणतो स्टार्ट. शब्द वाचा, स्टार्ट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायला एकदम सोपा. निरीक्षण करायचं, हे नंतर लगेच आर आलाय ना म्हणजे हा आ. पहिला सिलेबल इथपर्यंत. ओके, SH जोडी दिसली. SH म्हणजे काय रे? श. ज्यावेळेस हा SH सोबत येतो डायग्राम आहे आणि याचा उच्चार होतोय श. आता हे तुमचं पाठ झालं असेल, लक्षात राहिला असेल. चला, शा. इथपर्यंत काय झालं? शा. शा. का बरं? हा आ का झाला? कारण मागून आ आला जिंकून. पुढे शार्प. शार्प शब्द शार्प. शार्प. शार्प म्हणजे काय? धारदार किंवा एकदम तीक्ष्ण, त्याला काय म्हणतात? शार्प. शार्प. किंवा जो एकदम असा हुशार असतो ना, हुशार, चाणाक्ष, त्याला देखील म्हणतात शार्प. आलं लक्षात? शब्द वाचन करा, शार्प. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. मागे होता शार्प. कसा होता? SHARP. ओके, यातला पी जाऊन फक्त इथं के आलेला. इतकाच बदल करा. काही मुलांनी पटकन वाचला असेल तरी देखील. चलो, त्याला एक शा. इथपर्यंत शा. समोर जाऊ. शार्क. चांगला शब्द. ओके, मागचा शार्क, त्याच्या पच्या जागेवर क आलाय. शार्क. शब्द वाचन करा, शार्क. शार्क. शार्क म्हणजे काय? शार्क मासा असतोय, तुम्हाला माहिती असेल तो. शार्क मासा. आलं लक्षात? शार्क. त्याला काय म्हणतात? शार्क. शब्द वाचन करा, शार्क. ओके, पुढचा शब्द वाचूया. चला, स्वरापर्यंत एक सिलेबल झाला. याचा उच्चार शा. शा. कसा शा झाला तुमच्या लक्षात आला असेल? SH श. आ. शा झाला इथपर्यंत. शा. समोर जाऊ. शार्ड. शार्ड. शार्ड शब्दाचं वाचन करा, शार्ड. शार्ड म्हणजे काय? खापरी. शार्ड. शब्द वाचन करा, शार्ड. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा, वाचायचा प्रयत्न करूया. इथपर्यंत एक गट केला. चला, हा स, हा प आणि हा आ. ओके, परंतु एकत्र जोडून घेतले, ब्लेंड करून घेतलं. काय झालं रे? स्पा. स्पा. इथपर्यंत काय झालं? स्पा. समोर जाऊया. स्पार्क. स्पार्क. पटकन. स्पार्क. स्पार्क शब्द होता. स्पार्क. स्पार्क म्हणजे काय रे? ठिंगी. ठिंग्या ज्या होतात त्याला आपण म्हणतो स्पार्क. ओके, स्पार्क शब्द वाचा, स्पार्क. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. चला, वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत एक गट. ओके, चला, काय उच्चार होईल रे? लक्ष दिलं तर आपल्याला समजतंय CH. CH एकत्र आला म्हणजे काय आहे? हा च. ओके, च. हा काय? चा. इथपर्यंत काय झाला? चा. चा. समोर जाऊ. चार म. चार म शब्द समोर. चार्म. चार्म पटकन वाचा. चार्म. 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 चार्म म्हणजे काय? आकर्षकता. आकर्षकता जी असते, आकर्षकता, त्याला काय म्हणतात? चार्म. चार्म.
चार्म म्हणजे काय? आकर्षकपणा, आकर्षक. आलं लक्षात? शब्दाचा चार्म, चार्म. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. मागे चार्म होता, त्याच्याऐवजी यम जाऊन शेवटी टी आला आहे आणि शब्द वाचन करायचं. चला तरी प्रयत्न करूया. स्वरापर्यंत एक सिलेबस झाला. हा सीएच म्हणजे च, त्याला चा इथपर्यंत काय झालाय? चा. समोर जाऊ. चार ट, चार्ट शब्द काय झाला? पटकन. चार्ट, चार्ट शब्द वाचा. चार्ट. चार्ट म्हणजे काय? तक्ता. तुमच्या क्लासरूम मध्ये किंवा तुमच्या वर्गामध्ये तक्ते लावलेले असतात, त्याला म्हणतात चार्ट. शब्द वाचा. चार्ट. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा आहे. चला स्वरापर्यंत एक गट केला. काय काय दिसत आहे क्रमाने? हा स, अर्धा हा म आणि हा आ. काय झालं इथपर्यंत? स्मा. जोडून घ्यायचं बरं का, क्रमाने, क्रमाने उच्चार जोडून घ्यायचा आहे. स्मा, स्मा. काय झालं इथपर्यंत? स्मा. समोर जाऊया. स्मार्ट, स्मार्ट, स्मार्ट शब्द काय झाला? स्मार्ट, स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय? हुशार, हुशार किंवा चालाक. चालाक जो असतो त्याला देखील काय म्हणतात? स्मार्ट, स्मार्ट शब्द वाचा. स्मार्ट. ओके, पुढचा शब्द एकदम वाचायला सोपा. ओके, स्वरापर्यंत एक गट केला. चला निरीक्षण करा काय काय आहे. स, क, आ परंतु हा येईल अर्धा, हा पूर्ण. इथपर्यंत झाला स्क, स्क, पण त्याला मागून आ हा आवाज होता. स्का. काय झाला? स्का, स्का. ओके, स्कार्फ, स्कार्फ, स्कार्फ. आलं लक्षात? शब्द वाचा. स्कार्फ. स्कार्फ म्हणजे काय? जे गळ्यात वा गळापट्टा मुली किंवा महिला वापरतात. स्कार्फ आहे का नाही? गाडीवर बसले की स्कार्फ लावतात, ऊन लागू नये म्हणून, धूळ लागू नये म्हणून. त्याला काय म्हणतात? स्कार्फ. शब्द वाचा. स्कार्फ. एक निरीक्षण करा. या शब्दातला मी शेवटचा यफ काढून टाका. समजा यफच नाही याच्यामध्ये, मग एक नवीन शब्द तयार होईल. वाचता येईल का? पहा बरं कसा शब्द तयार होईल. एस सी ए आर. वाचायचा प्रयत्न करा. काय होईल रे? स्का. इथपर्यंत झाला. स्का. शब्द काय होईल? स्कार. स्का, स्कार. हा आपल्याला कधी कधी प्रश्न येतात की एका मोठ्या शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द शोधा. मग मोठा शब्द होता स्कार आणि त्याच्यात छोटा शब्द लपला होता स्कार. ओके, स्कार. स्कार म्हणजे काय? एखादी जखम झाली की त्याची जी खून पडते ना आपल्याला निशाणी, त्याला काय म्हणतात? स्कार, स्कार. दवाचा स्कार्फ आणि इथपर्यंत स्कार्फ. ओके, ओके. पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला स्वरापर्यंत इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय होईल रे? फा. ओके, फा. नंतर पहा, लक्ष द्या पुढं. फार, फार स. आता याचा उच्चार स झाला, इथं क नाही बरं का, याचे नियम वेगळे आहेत. लक्ष द्या, हे नंतर शिकू आपण. फार्स, फार्स शब्द काय झाला? फार्स, फार्स शब्द वाचा. फार्स. फार्स म्हणजे काय? एखादं छोटस नाटुकलं असतं ना, नाटुकलं, त्याला म्हणतात फार्स. फार्स शब्द वाचा. फार्स. आणि याच्यामध्ये लपलेला छोटा शब्द इथपर्यंत काय होतं? फार. फार म्हणजे काय? दूर किंवा लांब. आलं लक्षात? दोन्ही शब्द वाचता येतील, फार आणि फार्स. आलं लक्षात? ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या भाग क्रमांक 6 मध्ये आपण ए चा पुढचा उच्चार सुरू केलेला आहे. इथून मागच्या भाग क्रमांक 5 पर्यंत आपण ए चा उच्चार ऍ असे असणारे शब्दांचं वाचन केलं आणि त्यांचा सराव केला. पण आजच्या भाग क्रमांक 6 मध्ये आपण सुरुवात केली आहे की ए चा आ उच्चार असणारे शब्द, आणि त्यामध्ये पहिली जोडी ए नंतर लगेचच आर आला, तर ए चा उच्चार आ असे होणारे शब्द आजच्या भागामध्ये आपण वाचले, त्यांच्या वाचनाचा सराव केला. पहा, हे सगळे शब्द
PDF स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही केलेल्या वहीमध्ये हे सगळे शब्द लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला याच्या वाचनाचा सराव करता येईल. ओके, पहा आजच्या भागामध्ये आपण काय संपवलं, ए नंतर लगेचच आर आला, अशा वेळेस याचा उच्चार आ होतो. असे शब्द म्हणजे ए नंतर आर ह्या जोडीचे शब्द आज आपण पाहिले आणि ते संपवले. पुढच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत ए नंतर लगेचच यस असे असलेले शब्द आणि त्यांचं वाचन कसं करायचं याचा सराव आपण करणार आहोत. भाग क्रमांक 7 म्हणजे पुढच्या भाग. तर चला आजच्या भागामध्ये याच ठिकाणी थांबू. आजचा आपला होतं लेक्चर क्रमांक 7 म्हणजे भाग क्रमांक 7. आणि बरेचसे विद्यार्थी जे डायरेक्ट हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना हे थोडंसं समजायला अवघड जाईल, थोडं वेगळं वाटेल. त्याचं कारण तुम्हाला भाग क्रमांक 1 पासून क्रमाने लेक्चर पाहत यावे लागतील, तेव्हा तुम्हाला आजचा भाग समजेल. कारण इंग्रजी वाचन ही प्रक्रिया अशी आहे की मध्येच कुठेतरी एखाद्या नियमाने सुरुवात केली तर तुम्हाला परफेक्ट इंग्रजी वाचन होणार नाही. त्यासाठी तुम्हाला भाग क्रमांक 1 पासून म्हणजे कसं शिकलो आपण, अक्षर, त्यांचे आवाज, डायग्राम, ब्लेंड, मग पहिला स्वर एचा आवाज, त्याचे होणारे 3 अक्षरी शब्द, मग 4 अक्षरी शब्द, मग मोठे शब्द आणि आजच्या भागामध्ये एचा उच्चार असे असणारे ए आर ची जोडी असणारे शब्द याचा सराव आपण करत आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी मधूनच पाहत आहेत त्यांना विनंती की तुम्ही भाग क्रमांक 1 पासून. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये इथेच थांबू आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की जे काही तुमचे मित्र असतील, शेजारी पाजारी असतील, नातेवाईक असतील, शिक्षक असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि इंग्रजी वाचनाच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी करू. चला तर पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही जी वही केली आहे त्यामध्ये जे शब्द लिहून घेतले आहेत त्याच्या वाचनाचा सराव चालूच ठेवा आणि हळूहळू तुमची डेव्हलपमेंट तुम्हाला दिसणार आहे. ओके, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. ओके.